नमस्कार, माझं नाव किशोर काशीनाथ रेडकर. मी आपला सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यापूर्वीचे यूट्यूबचे आपण व्हिडिओज सुद्धा बघितले असतील. रिडेव्हलपमेंट, सेल्फ रिडेव्हलपमेंट या क्षेत्रातले वेगवेगळे विषय आपण या यूट्यूब चॅनलमधून हाताळत असतो. आज असाच एक वेगळा विषय, इंटरेस्टिंग विषय आपण बोलणार आहोत. राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे स्वयं पुनर्विकास या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या, वेगवेगळे नवीन नवीन नियम आणले, त्याची वेगवेगळी चर्चा झाली आणि ह्या सेल्फ रिडेव्हलपमेंट बद्दल एक समिती स्थापन केली गेली होती. काही महिन्यापूर्वी या समितीने आपला रिपोर्ट हा राज्य सरकारकडे सुपूर्द केला. श्रीयुत प्रवीण दरेकर हे या समितीचे अध्यक्ष होते. आनंदाची गोष्ट आज सांगण्यासारखी अशी आहे की हा अहवाल, या समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून राज्य सरकारने एक स्वयं पुनर्विकास प्राधिकरण असं स्थापन केलंय. गेल्या काही दिवसामध्येच हे प्राधिकरण स्थापन केलं गेलं आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या क्षेत्रातले अनुभवी आणि खूप पॅशनेट असे असलेली व्यक्ती म्हणजे प्रवीण दरेकर यांनाच या प्राधिकरणाचे अध्यक्ष केलं गेलं. हे प्राधिकरण नेमकं काय करणार तर 2019 आणि त्यानंतर ज्या ज्या सूचना, ज्या ज्या गोष्टी ह्या डिक्लेअर केल्या गेल्या, घोषणा केल्या गेल्या, स्वयं पुनर्विकास नीट व्हावा, चांगला व्हावा, सुकर व्हावा म्हणून ज्या ज्या गोष्टींचा विचार केला गेला, त्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी हे प्राधिकरण काम करणार आहे. ह्या प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री दरेकर यांना एक मंत्रिपदाचा दर्जा दिला गेला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे म्हाडामध्येच हे श्री दरेकर आणि हे प्राधिकरण ऍक्टिव्ह असणार आहे, कार्यरत असणार आहे. बराच काळ पुढे कदाचित जाईल की ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी, पण इम्प्लिमेंट करण्यासाठीच तर हे प्राधिकरण निर्माण केले गेलेलं आहे. त्यामुळे ही एक अतिशय चांगली सुरुवात आहे. मंत्रिपदाचा दर्जा मिळालेले आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून स्वयं पुनर्विकास ह्या क्षेत्रामध्ये गणले जाणारे, शिवाय मुंबई बँक याचे चेअरमन श्री दरेकर हे ऍक्टिव्हली ह्या प्राधिकरणामध्ये काम करणार आहेत अध्यक्ष म्हणून. पुढील त्यांची कामं म्हणजे या प्राधिकरणाची एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, काही लोक त्यात नेमणं, कामं वाटून देणं, या वेगवेगळ्या पद्धतीचे टास्क हे प्राधिकरण करणार आहे आणि हे प्राधिकरण म्हाडामध्येच ऍक्टिव्ह असणार आहेत. श्री दरेकर हे म्हाडामध्येच त्या प्राधिकरणाच्या केबिनमध्ये बसणार आहेत आणि आपल्या सगळ्यांसाठी या स्वयं पुनर्विकास या क्षेत्रासाठी एक चांगलं काम होईल हे बघणार आहेत. आपण सगळे जे स्वयं पुनर्विकास या क्षेत्रामध्ये काम करणारे, स्वयं पुनर्विकास या गोष्टींचा ज्यांच्यावर परिणाम होतो असे सगळ्या सोसायटीचे मेंबर्स, बँकेचे अधिकारी, आर्थिक क्षेत्रात काम करणारे, चार्टर्ड अकाउंटंट या सगळ्यांनी ह्या प्राधिकरणाच्या घोषणेचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे. स्वागताबरोबरच आपण सगळ्यांनी श्री दरेकर, प्राधिकरण आणि राज्य सरकार यांचं खरोखरच अभिनंदन करायला हवं आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात. असेच वेगवेगळे विषय जे रिडेव्हलपमेंटच्या आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात आहेत, ते बरेच विषय आपण ह्या चॅनलमधून हाताळत असतो. तर आपण अजूनही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा. जे आपल्या ओळखीचे लोक आहेत सोसायटीचे मध्ये आपल्या शेअर करा आणि सगळ्यांना कळू दे की हे विषय कशा प्रकारे सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंटवर परिणाम करतात. ह्या चॅनलला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू द्या. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तो आपल्याला ताबडतोब आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.